4 चरणाचा अभंग आहे। या अभंगामध्ये संतांचं वर्णन केलेलं आहे। या अभंगाच्या चरणाचा थोडासा विचार केला तर या अभंगामध्ये 2 चरणामध्ये साधन सांगितलेलं आहे आणि 2 चरणामध्ये साध्य सांगितलेलं आहे। आपण आपल्या आयुष्यात कोणतं परमार्थिक साधन करावं आणि मग त्याद्वारे आपल्याला कोणतं साध्य प्राप्त होतं असा साध्य साधनाचा विचार करणारा हा अभंग साधन सांगितलंय। संतांच्या चरणावर विश्वास असला पाहिजे हे पहिलं साधन पहिल्या चरणाच्या पूर्वार्धात सांगितलंय। संतांचं सर्व भावाने दास्यत्व आपण केलं पाहिजे। सर्व भावी दास झालो त्यांचा हे दास्यत्व हा दुसरं साधन सांगितलंय। चौथ्या चरणामध्ये तुका म्हणे शेष घेईन आवडी संतांचं उच्चिष्ट ग्रहण केलं पाहिजे हे तिसरं साधन सांगितलंय। हे उच्चिष्ट म्हणजे काय त्याचा अर्थ आपण नंतर करणार आहोत। आणि वचन न मोडी बोलले ते त्यांनी जे बोललेलं वचन आहे ते कधी आपण मोडायचं नाही, त्यांची आज्ञा कधी मोडायची नाही असं चौथं साधन सांगितलंय। म्हणजे एकंदरीत पूर्ण अभंगाच्या पहिल्या आणि शेवटच्या चरणामध्ये 4 साधनं सांगितली असं चिंतन आपल्याला करता येईल। आता राहिली मधली 2 चरण। या मधल्या दोन्हीही चरणामध्ये साध्य सांगितले की साधनं जर परमात्मा गोपाळ आपल्यावर कृपा करतो असं ते आपल्याला बनवतात। भागलिया मज वाहतील कडे आपल्याला जर साधना करत असताना थकलो भागलो त्रास झाला तर ते कडेवर आपल्याला घेऊन चालतात आणि त्यांचे आणि जोडे सर्व सुख त्यांच्याद्वारा आपल्याला सर्व सुखाची प्राप्ती होते अशी 4 साध्य सांगितले। 4 साधनं आणि 4 साध्याचा विचार करणारा हा अभंग एका वेगळ्या अंगाने थोडंसं आणखी या अभंगाचं चिंतन केलं तर तुकोबरा म्हणतात संतांच्या चरणावर माझा हा विश्वास आहे। संतांची पायी हा माझा विश्वास या शब्दाला जर आपण थोडंसं अधोरेखित केलं किंवा आपण लक्ष केंद्रित केलं, हा विश्वास म्हणजे कोणता? हा विश्वास माझा संतांच्या चरणावर आहे। हा म्हणजे कोणता? तर याचं उत्तर देणारा पुढचा पूर्ण अभंग आहे। त्यांचा मी सर्व भावाने दास झालो हा विश्वास माझा त्यांच्या चरणावर आहे। एकशी माझे हित करीत ते सकळ तेच माझं सगळं हित करतील हा विश्वास संतांची हा विश्वास माझा संतांच्या चरणावर आहे। जेणे हा गोपाळ कृपा करी परमात्मा गोपाळ माझ्यावर आता निश्चितच कृपा करणार असं मला संतांनी बनवलं म्हणून संतांच्या चरणावर हा माझा विश्वास आहे। परमात्मा माझ्यावर निश्चित कृपा करेल हा विश्वास आहे। भागलिया मज वाहतील कडे थकलो भागलो साधना करताना तर ते मला कडेवर निश्चित वाहतील हा विश्वास माझा संतांच्या चरणावर आहे। त्यांची आणि जोडे सर्व सुख त्यांच्याच द्वारा आम्हाला सर्व सुखाची निश्चित प्राप्ती होईल हा संतांच्या चरणावर माझा विश्वास आहे। शेवटी तुकाराम महाराज म्हणतात त्यांचं उच्चिष्ट मी ग्रहण करेन। तुका म्हणे शेष घेईन आवडी त्यांचं उच्चिष्ट शेष आहे ते आवडीनं मी ग्रहण करेन कारण त्यांच्या चरणावर हा माझा विश्वास आहे की ते माझं कल्याण करणार आहे। त्यांचं उच्चिष्ट ग्रहण केल्यानेच माझा हा विश्वास माझा त्यांच्या चरणावर आहे। आणि वचन न मोडे बोलले ते जे काही बोलले ते वचन मी कधीही मोडणार नाही कारण त्यांच्या चरणावर माझा विश्वास आहे। विठाला एकंदरीत अभंगामध्ये साध्य आणि साधन दोन्ही विचार मांडले। एका बाजूला संत जीवन आहे तर एका बाजूला जीवाचं जीवन आहे। तुमचं आमचं संसारी पुरुषांचं जे जीवन आहे ते व्यावहारिक जीवन आहे, संसारी जीवन आहे आणि संतांचं जे जीवन आहे ते पारमार्थिक जीवन आहे।
म्हणून या जगामध्ये दोन क्षेत्र आहेत, एक व्यावहारिक क्षेत्र आहे, दुसरं पारमार्थिक क्षेत्र आहे. साधं सोपं चिंतन आपल्या समोर मांडतो, जास्त अवघडामध्ये जाणार नाही. व्यावहारिक क्षेत्रामध्ये मग शेती करणं, व्यवसाय करणं, राजकारण करणं, सगळ्या गोष्टी व्यावहारिक क्षेत्रामध्ये आल्या. आणि पारावर आल्याच्या नंतर, पारावरून जाईपर्यंत किंवा अंतःकरणात परमात्म्याचं चिंतन करण्यापासून तर ते चिंतन बंद पडेपर्यंत जे असतं त्याला पारमार्थिक क्षेत्र म्हणतात. या पारमार्थिक क्षेत्रामध्ये संत महात्मे राहतात, व्यावहारिक क्षेत्रामध्ये तुम्ही आम्ही अशा प्रकारचे राहतो. या दोन्ही जीवनाचा आपण जर साकल्याने विचार केला की दोघांना फलश्रुती काय सिद्ध झाली, जीवाच्या जीवनाचा विचार